अकोला जिल्ह्यातील पूर्णा नदीच्या पायथ्याशी वसलेल्या या पानेट गावाजवळील स्वयंभू महादेव पिंडीचे महाशिवरात्रीच्या दिवशीचं दुर्मिळ दर्शन भाविकांना लाभले असते। तर जमिनीपासून तब्बल 100 फूट खोल मातीत दडलेली ही महादेवाची पिंड वर्षातून फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी बाहेर काढली जाते। तर भक्तांना खाली पायऱ्या उतरून या महादेवाच्या पिंडीचं दर्शन घ्यावं लागतं। बाकी वर्षभर ही पिंड मातीत दडलेली असते। म्हणूनच या अद्भुत व अनोख्या दर्शनासाठी आज पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी इथे पाहायला मिळते। तर यावेळी भाजपचे अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनीही या महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेतलं आहे। अनेक शेकडो वर्षांची परंपरा आहे। पानेट संस्थान काही या 10-20 वर्षात उभं राहिलं संस्थान नाही आहे। साधारणतः 100 वर्ष आधीपासून 137 वर्षाची परंपरा असणारे संस्थान आहे आणि महाशिवरात्रीला पिंडीचं दर्शन घेण्याची परंपरा इथं कायम आहे। जवळपास 100-125 खेळातून लोक या ठिकाणी दर्शन करायला येतात। पावसाळ्यामध्ये गाळ जो येतो त्या गाळातून ही पिंडी लोप पावते आणि मग पावसाळा संपल्यावर आपण उत्खनन करून परत पिंड हे लोकांच्या दर्शनासाठी इथलं जे विश्वस्त मंडळ आहे ते याची सर्व व्यवस्था करते। आपण बऱ्यापैकी जनसुविधा तीर्थक्षेत्र पर्यटनाच्या माध्यमातून सुविधा त्या बाजूला उपलब्ध करून दिलेल्या आहेत। इथं 20 लाख रुपयाचा निधी त्यावेळेस जनसुविधेच्या माध्यमातून दिला होता। त्याला काही करंट लोक ज्याला म्हणतात त्यांनी स्टे घेतला, नंतर स्वतःच कोर्टात जाऊन त्याच्यात माघारी घेतली, पण तो काळ जो आहे तो 2 वर्ष पुढे निघून गेला। आता पुढच्या काळात आपण इथलं उत्खनन करून यालाही एक परमनंट स्ट्रक्चर ज्याला म्हणतो तर करण्याचा प्रयत्न करू। श्रद्धेने देवाची विशेषतः महादेवाची पूजा अर्चना करणारी भाविक मंडळी आमच्या खेड्यापाड्यातली इथे येते। मी पण दरवर्षी दर्शनाला येतो, एक समाधान लाभते। ईश्वराचरणी आम्ही लीन होऊन सुखी आणि समृद्ध आयुष्य सर्वांचं जावं अशी प्रार्थना करून इथून मोठ्या श्रद्धेने बाहेर पडतो। प्रतीक्षा शास्त्री दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही सहपरिवार इथे दर्शनासाठी आलेलो आहे। महाशिवरात्रीला दरवर्षी इथे 100 फूट खोल ही जी पिंड आहे याचं दर्शन घेण्याचा महत्त्वपूर्ण दिवस आज मानला जातो आणि आम्ही दरवर्षी इथे येत असतो। ही आमच्या परिवाराची 5वी पिढी असून महाशिवरात्रीला इथे दर्शन घेण्यासाठी येताना खूप आनंद वाटतो आणि इथे दरवर्षी फक्त महाशिवरात्रीच्याच दिवशी हा योग जुळून आलेला असतो। त्यामुळे हा खूप सुंदर योग आहे आणि इथे येऊन दरवर्षी प्रसन्न वाटते। धन्यवाद।